सारीपाट सह्याद्रीचा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। निखालस खोट्या वावड्या आणि भरकटलेल्या प्रचारातील धडधडीत वास्तव काय आहे? लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने बाहेर पडलेलं रणसंग्रामातील सैन्य विधानसभा निवडणूक होईपर्यंत रावट्यांमध्ये परतणार नाहीच नाही। अर्धसत्य आड लपलेला नगर शिर्डीचा लोकसभेचा विजय। विधानसभेच्या 5 मतदारसंघात महाविकास आघाडीला तर 7 मतदारसंघांमध्ये महायुतीला मताधिक्य आहे। महाविकास आघाडी आणि महायुतीसमोर असणार मोठी आव्हानं। महायुतीसाठी विधानसभेची परीक्षा फार कठीण नाही आहे। 2.25 लाख मुस्लिम मतदारांनी नगरमधील भाजपचं गणित कसं बिघडवलंय? कट्टर हिंदुत्ववादी संघटनांच्या हिरव्या रंगाचा विषय आणि विजय या विश्लेषणात तथ्य वाटतंय। संविधान खतरे में ही गोबेल स्थिती आणि ख्रिश्चन बांधवांनी कसलेली कंबर विखेंसह भाजपच्या कशी आली मुळावर? प्रेक्षक नमस्कार, मी शिवाजी शिर्के, सारीपाट सह्याद्रीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। लोकसभेच्या निवडणुकीत नगर जिल्ह्याच्या दोन्ही मतदारसंघातील निकाल महायुतीसाठी धक्कादायक ठरलाय। 3 निवडणुकांनंतर युतीला या जागा गमवाव्या लागल्यात। निवडणुकीतील भरकटलेला प्रचार, काही निकालच खोटी किंवा अर्धसत्य नेरेटिव्ह पसरवून रुजवण्याचा झालेला यशस्वी प्रयत्न ही पराभवामागची महत्त्वाची कारणं आहेत। असं असलं तरी जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीला मताधिक्य मिळालं आणि 5 ठिकाणी महाविकास आघाडीला हे लक्षात घेण्याची गरज आहे। लोकसभेचं गणित विधानसभेला लागू पडणार नसलं तरी विधानसभेची निवडणूक अवघ्या 100 दिवसांवर आलेली असल्याने ही निवडणूक महाविकास आघाडी आणि महायुतीसाठी आव्हानात्मक ठरणार आहे। येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचा विचार करता निवडणुकीचा हा रणसंग्राम अर्थात हे युद्ध तुर्तात थांबले असे वाटत असले तरी दोन्ही बाजूचे सैन्य राहुट्यांमध्ये परत जाणार नाहीच नाही। लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला, नवीन सरकारने कार्यभार स्वीकारला, राजकीय गरमागरमी आता हळूहळू शांत होत राहील। मात्र असं असलं तरी राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांच्या पातळीवर निकालाच्या अनुषंगाने चर्चाही होतच राहणार आहे। किमान महाराष्ट्रासारख्या राज्यात तरी युद्ध थांबलं असलं तरी सैन्य राहुट्यांमध्ये नक्कीच फिरतणार नाही। सर्वच पक्षांच्या सैन्याला लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचे। लोकसभेची ही निवडणूक सर्व दृष्टिकोनातून वेगळी ठरली। त्यातील प्रचार, विकास कामांच्या उपस्थित मुद्द्यांकडे काही घटकांनी जाणीवपूर्वक केलेलं दुर्लक्ष, हेतुता मांडली गेलेली नेरेटिव्ह ठासविण्यासाठी झालेला अपप्रचार यामुळे ही निवडणूक, त्यातील प्रचार आणि त्यामुळे लागलेला निकाल लक्षात राहील। त्यामुळेच जय पराजयाची नेमकी कारणे शोधणे आणि ती मांडणं महत्त्वाचं मानलं जाईल। नगर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघामधील निकाल भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुतीसाठी धक्कादायकच म्हणावं लागेल। सलग 3 निवडणुकांनंतर भाजप शिवसेना युतीने एकाच वेळी नगरमधील दोन्ही जागा गमावल्या। मागच्या दोन्ही निवडणुकांच्या निकालाकडे पाहिलं तर नगरमध्ये भाजप आणि शिर्डीमध्ये शिवसेना यांचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते। या निवडणुकीतील महाविकास आघाडीने या जागा जिंकल्या। नगरमध्ये विजयी व पराभूत उमेदवारांमध्ये अंतर 30,000हून अधिक मतांचं आहे, तर शिर्डी मतदारसंघातील हा फरक 50,000 मतांच्या आसपास दिसतो। मतांच्या आकडेवरून ही गोष्ट उघडपणे दिसतात। दोन्ही मतदारसंघातील जेवढ्या जोरदारपणे आधीच्या निवडणुकांमध्ये महायुतीला विजयी झाले होते तेवढेच घसघशीत मताधिक्य यावेळच्या विजयी उमेदवारांना मिळालं नाही। देशभरातील साधारण 295 मतदारसंघामधील जनतेने भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांना विश्वास दाखवला। महाराष्ट्राचे पाहायचे झाल्यास इथेच चित्र विपरीत का दिसावं? महाराष्ट्रात मतांची सर्वाधिक टक्केवारी भाजपची आहे। सलग 3ऱ्या निवडणुकीत भाजप अग्रस्थानी आहे। मात्र असं असतानाही पक्षाची जागा कमी का झाल्या याचं उत्तर सारे शोधू लागलेत। नगरमध्ये सुजय विखे पराभूत आणि शिर्डीमध्ये लोखंडे यांची हार असं सरधोपटपणे म्हणून चालणार नाही। उमेदवार जाहीर होणं, प्रचार आणि त्यामागील कथनं म्हणजेच नरेटिव्ह यामध्ये निकालाची बीजे असतात। केंद्र सरकारच्या विविध विकास योजनांचे सर्वाधिक लाभार्थी नगर जिल्ह्यामध्ये असल्याची आकडेवारी मध्यंतरी प्रसारित झाली होती। राज्य सरकारचे लाभार्थी मोठ्या संख्येने आहेत। या सर्वांना त्या योजनेचे लाभ थेट मिळाले आहेत। त्यात ना कुणी मध्यस्थ होतं ना कुणी दलाल होतं।
मग असं असतानाही अशा परिस्थितीत दोन्ही मतदारसंघांमधील निवडणुकीचा प्रचार प्रामुख्याने विकासाच्या मुद्द्यावर होणं अगदी स्वाभाविक मानलं गेलं असतं आणि तसे ते होतं तर विकासासाठी नेमके कोण काम करतं हे मतदारांना पुन्हा एकदा जाणवलं असतं. विरोधकांना याची नेमकी जाणीव होती. त्यामुळेच निवडणूक जाहीर झाल्यापासून ते विकासकामे आणि राष्ट्रीय मुद्द्या यापासून निवडणूक कशी दूर जाईल, प्रचार कसा भरकटवता येईल याची आखणी त्यांनी हुशारीने केल्याचं दिसून आलं. प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या महायुतीच्या उमेदवारांना विरोधी पक्षांनी व्यक्तिगत लक्ष केलं. विकास काम म्हणून बोलण्याचं त्यांनी टाळलं, कारण त्या विषयात त्यांचं अपयश स्पष्टपणे समोर आलं असतं. हे टाळण्यासाठी त्यांनी राजकीय नरेटिव्ह अपप्रचाराच्या माध्यमातून ठासवलं. त्यातील प्रमुख विषय शेतकऱ्यांचा होता. शेतमालाच्या भावातील चढउतार हा खरे तर नेहमीचा विषय आहे. कांद्याच्या भावावरून कधी शेतकरी तर कधी सर्वसामान्य ग्राहक नाराज असतातच. अशा परिस्थितीत सरकार कोणाचंही असलं तरी समतोल राखण्याचा प्रयत्न करत असतं. त्यात फार अनपेक्षित असं काही नसतं. या निवडणुकीच्या निमित्ताने कांदा निर्यातीचा विषय सातत्याने लावून धरण्यात आला. त्यातील अर्धसत्यच प्रामुख्याने मांडण्यात आलं. हे नरेटिव्ह सेट करण्याचा विरोधकांचा प्रयत्न यशस्वी ठरला. एकतर निवडणुका विकासाच्या प्रगतीच्या विषयावर निर्णय त्यांना पुरवणारं नव्हतं, त्यामुळेच अर्धसत्य कथन करणं हा सोपा मार्ग त्यांनी निवडला. कांद्याच्या विषयावर नरेटिव्ह तयार करण्यात यश आल्यानंतर विरोधकांनी संविधान बदलण्याचा विषय प्रचाराचा मुख्य मुद्दाच करून टाकला. वास्तविक हे सारंच पूर्णपणे कपोलकल्पित नरेटिव्ह अतिशय जोरदारपणे संपूर्ण प्रचारात हा मुद्दा फक्त मांडलाच नाही तर बिंबवला गेला. खरं तर असा कोणताही प्रस्ताव नाही आणि तशी काही कल्पनाही नाही असं भाजपासह महायुतीकडून सांगितलं जात होतं. मात्र ते बिंबवण्यात आणि पटवून देण्यात सारेच कमी पडले. संविधानाच्या मुद्द्यावर भाजपाला कोंडीत पकडत 400 पार या भाजपाच्या घोषणेचे विकृतीकरण करून दादांत असत्य जनतेच्या माथी मारण्यात आलं. दुर्दैवाने विरोधकांच्या या खेळीला काही प्रमाणात तरी यश आलं असंच म्हणावं लागेल. घटनेत सर्वाधिक आणि सोयीचे बदल कुणी केले, यास घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सर्वाधिक उपेक्षा कुणी केली, यास जे काही सिद्ध झालं आहे ते सत्य जोरकसपणे मांडण्यात महायुतीतील सारेच कमी पडल्याचं वास्तव सत्य मान्य करावंच लागेल. लोकसभेच्या निवडणुकीत नगरमध्ये दोन्ही मतदारसंघांमध्ये विजयश्री गाठण्यात महायुतीचे उमेदवार कमी पडलेत, हे सत्य आहेच. पण जिल्ह्यातील विधानसभेच्या 12 पैकी 7 मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांना मताधिक्य आहे आणि 5 ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना महाविकास आघाडीला साधारणपणे मताधिक्य मिळते. येत्या विधानसभा निवडणुकीचा विचार करता याचा साधा आणि सरळ अर्थ एवढाच निघतो की महायुतीने विकास कामांच्या मुद्द्यांवर जोर दिला आणि विरोधकांचं कथन सप्रमाण खोडून काढलं तर मतदार त्यांच्या मागे येतील. लोकसभेची गणितं विधानसभेला लागू पडत नसल्याचे या आधीच्या काही निवडणुकांमध्ये स्पष्टपणे अधोरेखित झालं आहे. म्हणजेच हे लक्षात घेतलं तर विधानसभेची आगामी निवडणूक महाविकास आघाडीसाठी आज वाटते तेवढी सोपी नक्कीच नाही आणि नेमके प्रयत्न केले तर महायुतीसाठी ही परीक्षा फार कठीण नाही इतकंच. लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये भाजपच्या बहुतांश उमेदवारांची गणितं बिघडवली ती मुस्लिम मतदारांनी. संपूर्ण देशातील मुस्लिम बांधवांमध्ये भाजपाबद्दल आणि प्रामुख्याने नरेंद्र मोदी यांच्याबद्दल असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. भाजपा अथवा मोदी सरकार सत्तेवर आल्यास आपली खैर नाही ही भावना त्यांच्यात वाढीस लागली होती. त्यातूनच या समाजात असुरक्षिततेची अधिक भावना वाढीस लागली. जमात खतरे में असाच काहीसा कांगावा यातून निर्माण झाला आणि तो महाविकास आघाडीच्या नेते कार्यकर्त्यांनी अधिक जोरकसपणे गोबेलसिंधी वापरत घराघरात नेला. तो समाजातील घटकांवर इतका बिंबला की थेट भाजपा विरोधी मतदान करण्याचा फतवाच निघाला. एकट्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर या मतदारसंघात तब्बल 2.25 लाख मुस्लिम मतदार असल्याची नोंद आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक असल्यागत हे सर्वच मतदार घराघरातून बाहेर पडले. त्यांचे मतदान असताना 200 किलोमीटरपेक्षा लांब अंतरावरील मतदार हे मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी रांग लावली आणि मतदानाचा हक्क बजावला. ग्रामीण भागातून याबाबत माहिती घेतली असला अनेक मतदार हे पहिल्यांदाच गावात मतदानासाठी आल्याचे आणि त्यासाठी कोणीही त्यांची कोणतीच व्यवस्था केली नसल्याचं दोन्ही बाजूच्या समर्थकांकडून सांगण्यात आलं. मात्र तरीही कोणतीच कुरकुर न करता ही मंडळी मतदान केंद्रात आली आणि कोणाचा चहा न पिता मतदान करून रवाना झाली. गावातील दोन्ही बाजूच्या कारभाऱ्यांना हे मतदार समोरच्याने आणले आहेत असंच वाटलं. मतदान संपल्यानंतर याची चर्चा झाली असता हे मतदार स्वतःहून मतदानासाठी आल्याचं समोर आलं. नगरचा विचार करता याच 2.25 लाख मतदारांनी नगरचा निकाल फिरवला असं निरीक्षण नोंदवण्यास वाव मिळतो. 2 दिवसांपूर्वी नगरमध्ये कट्टर हिंदुत्ववादी संघटनेने एक पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी भाजपतील एका गटावर आरोप केला. हा आपण थोडा वेळ बाजूला ठेवू. मात्र त्याहीपेक्षा त्यांनी या निकालाचं विश्लेषण करताना हा विजय निलेश लंके यांचा नसून तो हिरव्या रंगाचा असल्याचं नमूद केलं. झालेलं गठ्ठा मतदान पाहता त्या विश्लेषणात तथ्य दिसून येतं. नगर शहरातील मुकुंदनगर भागातील मतदान केंद्राच्या आकडेवारीत
भाजपा उमेदवार सुजय विखे यांना एका बूथवर 8-9 मतं पडल्याचं आणि दुसरीकडे त्याच बूथवर निलेश लंके यांना 900पेक्षा जास्त मतं पडल्याची नोंद आहे. म्हणजेच अवघी 1% मते भाजपला आणि 99% मते महाविकास आघाडीला. 99% मते मिळावीत असा महाविकास आघाडीचा कोणताच करिश्मा नगरमध्ये नव्हता. तरीही तसं झालं. याचाच अर्थ या समाजाने फक्त आणि फक्त मोदींच्या विरोधात, भाजपच्या विरोधात निर्णय घेतला. फक्त निर्णयच घेतला नाही तर त्याची अंमलबजावणी देखील केली. याचाच अर्थ ही मते महाविकास आघाडीला कोणतेही प्रयत्न न करता विनासायास मिळाली आणि तीच मते निर्णायक ठरली. विजयाची गणिते मांडताना आकडा महत्त्वाचा असतो. तो आकडा लंके यांच्या बाजूने गेला आणि विखे 38,000 ही निवडणूक पराभूत झाली. मात्र हिंदुत्ववादी संघटनांच्या विश्लेषणानुसार मुस्लिम बांधवांची 99% मतं लंके यांना मिळाली नसती तर. कारण ही मते मिळावी यासाठी महाविकास आघाडीतील कोणत्याही घटक पक्षाने अथवा उमेदवारांनी खास प्रयत्न केले नाही. तरी देखील ही मतं त्यांना मिळाली आणि हीच मतं नगरप्रमाणे संपूर्ण राज्यात निर्णायक ठरली हे नाकारून चालणार नाही. तब्बल 2.25 लाख मुस्लिम मतदारांमध्ये, म्हणजे नगरमधील उदाहरण देतो मी, 2.25 लाख मुस्लिम मतदारांमध्ये भाजप आणि मोदींबद्दल अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं होतं. आणि असं असताना दुसरीकडे त्यात भर पडली ती घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान बदलण्याच्या चर्चेने. मोदी सत्तेत आल्यास बाबासाहेबांचं संविधान बदलणार ही चर्चा मतदान झालं तरी थांबायला तयार नव्हती. हा विषय विरोधकांनी गोबेल्स नीतीसारखा इतका बिंबवला की त्यातून भाजपासह महायुतीतील सारेच शेवटपर्यंत सावरले नाही. त्याचा व्हायताच परिणाम झालाच. दलित बांधवांनी याच भीतीतून भाजपविरोधी मतदान करण्याची भूमिका घेत त्याची अंमलबजावणी केली. याच्या जोडीने ख्रिश्चन बांधवांनी कंबर कसली. त्यांच्यात तर मुस्लिम बांधवांप्रमाणे भीती आणि दहशत निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी भाजपसह मोदींना टोकाचा विरोध करण्याची भूमिका घेतली आणि मतदान केंद्रावर रांगा लावल्या. त्याचे परिणाम नगरमध्ये जसे सुजय विखेंना भोगावे लागले तसे राज्यभरातील महायुतीच्या उमेदवारांना देखील भोगावं लागलं. आजच्या सारीपटमध्ये इतकंच. आपण पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री.